नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर सर्व रसिकांचं आणि वाचकांचं अगदी मनापासून स्वागत करते. पावसाचा ऋतू चालू आहे आणि पाऊस आणि कविता यांचं नातं अतिशय जवळचं आहे. आज आपण 2 कविता संग्रहांवर बोलणार आहोत. पण हे जे कविता संग्रह आहेत ते पावसाच्याच कविता असतील असं मात्र अजिबात नाही, कारण कविता हा विषय मुळात अतिशय व्यापक असा आहे. कविता काय सांगत नाही. कविता वर्तमान सांगते, कविता इतिहास सांगते, कविता भविष्याची स्वप्न देखील दाखवते. अशा सर्व काळात, सर्व स्थळी काळी आपण म्हणू शकतो की कविता असते आणि तरीही ती पुरून उरते प्रत्येक वेळी. तर आज 2 कविता संग्रहांबद्दल बोलणार आहोत. कविता ही कुणासाठी आतला एक हुंकार असते, हुंकाराचा नाद असते, तर कुणासाठी स्वयंभू असते. आणि ह्याच 2 कविता संग्रहांवर आपण बोलणार आहोत. कवयित्री अनुराधा नेरुरकर लिखित हुंकारनाद आणि कवी मकरंद भारंबे लिखित स्वयंभू या 2 कविता संग्रहांवर बोलणार आहोत. ह्या दोघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. तसंच आज आपल्या पारावर वाचक म्हणून येणार आहेत प्राध्यापक डॉक्टर जीभाऊ मोरे आणि कवी सतीश सोळांकूरकर. यांचंही कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते. कवयित्री अनुराधा नेरुरकर या निवृत्त आयकर अधिकारी आहेत, तर कवी मकरंद भारंबे हे कोकण रेल्वेच्या सेवेमध्ये रुजू आहेत. तसं बघायला गेलं तर दोन्ही तांत्रिक क्षेत्र आहेत, पण तांत्रिक क्षेत्रात अनेक वर्ष काम करत असूनही त्यांची कविता, त्या दोघांच्याही ज्या कविता आहेत त्या फुललेल्या आहेत आणि त्या कवितांमधून अनेक विषय आलेले आहेत. हुंकारनाद आणि स्वयंभू या दोन्ही कविता संग्रहांविषयी तर आपण बोलणार आहोतच. सुरुवातीला अनुराधाताई यांच्याबद्दल अगदी थोडक्यात मी ओळख करून देते त्यांची. लेखिका, कवयित्री म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. अनेक वृत्तपत्रांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये त्यांचे लेख, त्यांच्या कविता या प्रसिद्ध होत असतात. एक आभाळ आणि आनंद निधान हे 2 काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. सुरुदा हा एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह आहे. त्याचप्रमाणे सळणारा सलाम हा ललित लेखसंग्रह आहे त्यांचा प्रकाशित. आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अनेक कवी संमेलनांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्याचप्रमाणे ज्योती फाउंडेशनच्या त्या विश्वस्त आहेत, जागतिक मराठी अकादमीच्या सदस्य आहेत आणि कोकण मराठी साहित्य परिषद बोरिवलीच्या त्या पूर्वाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक सामाजिक समित्यांवर त्या आहेत. अनुराधाताई, मला पहिल्यांदा विचारावं असं वाटेल की हुंकारनाद हे जे नाव आहे, आतला जो हुंकार आहे त्याचा नाद, अतिशय मला असं वाटतं की सुंदर असं हे शीर्षक आहे. तर त्या शीर्षकाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. हुंकारनाद या शीर्षकाविषयी सांगायचं झालं तर मला असं वाटतं, हुंकार ही मनाची प्रतिक्षिप्त क्रिया असते. तो प्रकट होण्यासाठी आपल्याला विशेष असं काही करावं लागत नाही. तो हृदयाच्या गाभ्यातून प्रकट होत असतो. अगदी आपण स्वयंपाक करत असताना सुद्धा आपल्या हाताला बसलेला चटका असो किंवा कोणाच्याही कृतीने आपल्या मनाला बसलेला चटका असो, हाताला बसलेला चटका आपण पटकन हात बाजूला करून सोसतो, पण मनाचं तसं नसतं. हे चटक्यांचं हे गहिरेपण मनाच्या आत कुठेतरी झिरपत जातं, ते कुठेतरी साचत जातं आणि त्याची आपल्याला कल्पनाही नसते. पण जेव्हा ह्या साचण्याला कुठेतरी प्रतिभेचा हात मिळतो, तेव्हा हे आपल्या मनाचे हुंकार आपला अंतस्वर बनून मनाची कवाडं उघडून बाहेर येतात आणि आपली शब्दमुद्रा कागदावर नोंदवू लागतात आणि त्यातूनच कवितेचा जन्म होतो असं मला वाटतं. कविता सुखाची असो किंवा दुःखाची, तिची निर्मिती ही कवीसाठी केव्हाही आनंददायीच असते. आणि वाचकाला सुद्धा ती कविता आनंदाची असो दुःखाची असो, ती वाचल्यानंतर त्याला जी अनुभूती मिळते ती निश्चितच आनंददायी असते. मला असं वाटतं, माझ्या हृदयातून उमटलेले हे संवेदन तरंग आहेत या माझ्या कविता म्हणजेच, आणि ते वाचकांच्या हृदयाशी संवाद साधू शकतील अशी मला खात्री वाटते. आणि म्हणूनच माझ्यातील अंतस्थ हुंकारांची ही शब्दमुद्रा मला हुंकारनाद या नावाने
प्रकाशित करावी असं वाटलं. म्हणूनच ह्या पुस्तकाचं नाव हुंकारनाद असं मला ठेवावंसं वाटलं. धन्यवाद अनुराधाताई. आणि खरोखरच कविता म्हणजे अंतर्मनाचा हुंकार असतेच. पण कवी मकरंद भारंबे यांनी त्यांच्या कविता संग्रहाचं नाव स्वयंभू असं दिलेलं आहे. त्या शीर्षकाकडे देखील मी येणार आहे. मकरंद भारंबे हे वरिष्ठ खंड अभियंता यांत्रिक या पदावर कार्यरत आहेत. 29 वर्षांपासून अधिक काळ प्रकल्प उभारणीपासून संचालन, संरक्षण, अनुरक्षण, प्रशिक्षण व परामर्श अनुषंगाने कोकण रेल्वेच्या सेवेत आहेत. सध्या गोव्यात मडगाव इथं आहेत. मोनालिसा हा त्यांचा पहिला कविता संग्रह आहे, ज्याला विशाखा पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलेला आहे. स्वयंभू व्यतिरिक्त अद्याप अप्रकाशित संहितांमध्ये 3 दीर्घ कविता संग्रह आहेत, 3 कविता संग्रह आहेत आणि ख्यात विश्व कवितांचे 6 अनुवाद गुच्छ देखील आहेत. हे सगळे जे अप्रकाशित संग्रह आहेत ते नक्कीच त्याची आम्हाला प्रतीक्षा आहे. मकरंद सर, मला स्वयंभू या शीर्षकाबद्दल तर जाणून घ्यायचं आहेच, पण पुस्तकाची जी अर्पण पत्रिका आहे ती नक्कीच माझं लक्ष वेधून घेतलं त्या अर्पण पत्रिकेने. तर ती अर्पण पत्रिका आहे, ज्यांनाही या कवितेशी कसलंही नातं पडताळता येईल त्या सर्वांना. आणि त्याचबरोबर राजकमल चौधरींच्या काही ओळी आहेत ज्या तुम्ही लिहिलेल्या आहेत अर्पण पत्रिकेमध्ये. मैं स्वयं को असफल मनुष्य, असफल कवि, असफल पशु, असफल देवता और असफल ब्रह्म राक्षस मानता हूँ. सफल होना मेरे लिए संभव नहीं है, मेरे लिए केवल संभव है होना. आणि खरोखरच ह्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की ह्या ओळी तुम्ही का लिहिल्यात आणि शीर्षकाबद्दल. स्वयंभू शीर्षकामधून मला कवितेचं आत्मपद, तिचा भूगोल, तिची क्षेत्रज्ञता आणि ऊर्जास्रोत सुचवायचा. स्वतःचं काही मत असणं, बोध व दर्शन असणं, भावसत्य मांडणं मला त्यातून अपेक्षित होतं. मी उद्धरणामध्ये राजकमल चौधरीच्या ज्या ओळी दिल्या आहेत त्या नेमकेपणाने माझं मनोगत व्यक्त करतात असं मला वाटतं. त्याच्या ओळींमधून प्रकटणारं कैवल्य, वस्तुब्रह्माशी त्याचा असलेला साक्षीभाव आणि अस्तित्वाचा निरतिशय व नैतिक शोध घेतानाची जी सेंद्रियता आहे ती मला याच्यामधून निर्देशित करायची. बेलोकेरी यांचा लेख अंतःसूत्र म्हणून समोर मांडताना कवितेची समाजाला जी मूलभूत गरज आहे त्याबद्दलचा विचार मला फार महत्त्वाचा वाटतो. अनुराधाताई, या पुस्तकातल्या हुंकारनादमधल्या ज्या कविता आहेत तर त्या कविता लिहिताना त्याचे विभाग तुम्ही केलेले आहेत. एक आहे अंतर, दुसरा विभाग आहे अंतरांतर आणि तिसरा विभाग आहे देशांतर. ही विभागणी करण्यामागे काही तुमचा हेतू होता का? त्याबद्दल. कवितेच्या पुस्तकामधल्या 3 भागाविषयी सांगायचं झालं तर मला नेहमीच माझे अनुभव माझ्या कवितांमध्येच नव्हे तर इतर सर्व साहित्यामध्ये मांडावेसे वाटतात. बऱ्याचदा हे अनुभव वैयक्तिक नसतीलही, परंतु माझं निरीक्षण, आकलन आणि संवेदन ह्या तिन्ही जागरूक असलेल्या जाणीवामधून मी बरंच काही शोधत असते. मला विषय मिळत जातात आणि तेच विषय आपल्या आकृतिवर्णनानुसार शब्दानुभव बनवून माझ्या लेखनामध्ये उमटत जातात. सगळ्या कवितांचं उगमस्थान हे मन जरी असलं तरी साधारणपणे सारख्या विषयांच्या कवितांचा आस्वाद वाचकांना सलगपणे घेता यावा असं मला वाटलं. म्हणून मी आशयानुसार या कविता 3 विभागांमध्ये मांडलेल्या आहेत. पहिलं आहे विभाग हा अंतर म्हणजे मन असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. याच्यामध्ये मनातून उमटलेलं सहज संवेदन आहे, ज्यात आनंद आहे, विषाद आहे, प्रेम आहे, तक्रार आहे आणि समाजाचा एक घटक म्हणून मनाला पडलेले बरेचसे प्रश्नसुद्धा आहेत. स्त्रीला आणलं आत्मभान यात आहे आणि वेगाने बदलत चाललेल्या जीवनशैलीविषयी थोडीशी धास्तीसुद्धा ह्या कवितामधून प्रकट झालेली आहे. ह्या जीवनशैलीमध्ये आपल्याला जो वेग जाणवतो तर त्या वेगाला आपण पकडू शकू किंवा नाही असं जे मनाला जाणवत असतं
ते सुद्धा यातील काही कविता म्हणून प्रकट झालेलं आहे आणि त्यामुळे वाटणारी असहाय्यता सुद्धा यात आहे. या भागातल्या कवितांची संख्या ही इतर कवितांच्या भागापेक्षा थोडी जास्त आहे. दुसरा भाग आहे अंतरांतर. यामध्ये परिस्थितीमुळे किंवा विसंवाद निर्माण झाल्यामुळे मनामध्ये पडणारं अंतर मी शब्दबद्ध केलेलं आहे. यात बहुतांश कवितामध्ये तो आणि ती हे दोघं जण आहेत आणि आयुष्यातलं आपल्याला अनुभवायला आलेली प्रतारणा, वैफल्य, बोध, सल, अवहेलना हे आविष्कार या कवितांमध्ये मी मांडलेले आहेत. आजवर सहजीवनामध्ये स्त्रीला मिळत आलेली दुय्यम वागणूक आणि त्यामुळे तिच्या मनामध्ये उमटलेले स्वर या कवितांमध्ये मांडले गेलेले आहेत. त्यात पुरुषी अहंकार आणि कळतं पण वळत नाही अशा वृत्तीमुळे वाढत गेलेला दुरावासुद्धा मी मांडलेला आहे. ही कविता आमच्या पिढीची असल्यामुळे दुरावा सोसत असताना सुद्धा सगळं कसं आलबेल आहे हे जगाला दाखवण्याचा पारंपरिक समंजसपणासुद्धा यात आहे. तरीही केवळ सोसण्याव्यतिरिक्त परिस्थितीवर मात करून वेळ पडल्यास बंड करून समर्थपणे उभं राहण्याची जिद्दसुद्धा या कवितेमध्ये चित्रित झालेली आहे. माझ्या सोटमूळ, सुपारी, सांजभूल अशा कविता या अभिव्यक्तीचं उदाहरण म्हणून देता येतील. तिसरा भाग आहे देशांतर. आजकाल आपल्या समाजामध्ये ज्यांची मुलं परदेशात शिक्षणासाठी म्हणून गेलेली आहेत आणि तिथे स्थायिक झालेली आहेत आणि त्यांचे पालक इथे आहेत असा बराच मोठा वर्ग आहे. मी सुद्धा या वर्गाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मला या विषयावर काही कविता लिहाव्याशा वाटल्या. दोन्हीकडच्या घटकांना त्यांची आपापली अशी बाजू आहे असं मला जाणवलं. त्यांना येणाऱ्या अडचणी आहेत, नाईलाजास्तव काही घ्यावे लागणारे निर्णय आहेत आणि या सगळ्यामुळे होणारी भावनांची कुतरवड सुद्धा आहे. माझ्या परदेशातल्या वास्तव्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या. त्याच्यामध्ये मुलं लांब आहेत म्हणून एकटेपणा अनुभवणारे पालक जसे आहेत तसंच मुलांना सोडून राहायला लागू नये म्हणून आपलं इथलं वास्तव्य गुंडाळून परदेशात गेलेले पालक आहेत, परंतु तिथे जाऊनही आपल्या इथल्या वास्तव्याविषयी वाटणारी अस्वस्थता आणि ते आपण हरवलेलं आहे याच्यामुळे वाटणारी एक खंत मी अनुभवली. त्याच्या वेळी असे पालक मी तिथे पाहिले आणि त्याविषयी पण मला लिहावंसं वाटतं. पण हे देशांतर जे आहे ते मुलं परदेशात असल्यामुळे अनुभवाला लागणारच आहे असं नव्हे, तर मुलं इथे असून सुद्धा पालकांना जे एकटेपण अनुभवावं लागतं ते सुद्धा या कवितांमध्ये आलेलं आहे. ही आंदोलनं पालकांची आणि मुलांची सुद्धा मी कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यामध्ये एक आपण म्हणतो की दुधावरची साय असलेली नातवंड सुद्धा आणि त्यांच्यामुळे आपल्याला वाटणारी ओढ आणि त्यांच्यामुळे वाटणारा जो विरह आपल्या वाट्याला येतो त्यामुळे जे काही मनाला वाटतं ते सुद्धा या भागामध्ये चित्रित केलेलं आहे. आणि मला वाटतं या वर्गात मोडणारी जी मंडळी आहेत त्यांना यात आपला चेहरा दिसेल याची मला खात्री वाटते. अनुराधाताई, तुम्ही छंदोबद्ध कविता करता, गीतलेखनही तुम्ही केलेलं आहे. तुमच्या छंदोबद्ध अनेक कविता परिचित आहेत. पण हा जो कविता संग्रह आहे हुंकारनाद, ह्यामध्ये सगळ्या ज्या कविता आहेत त्या मुक्त छंदातल्या आहेत, तर त्यामागे काही वेगळं कारण आहे का? काय सांगाल? मी छंदोबद्ध कविता लिहिलेल्या आहेत, अल्बमसाठी गीतं लिहिली आहेत, चित्रपटासाठी सुद्धा गीतं लिहिलेली आहेत. माझ्या पहिल्याच चित्रपट गीतासाठी जे मी करूया उद्याची बात या चित्रपटासाठी लिहिलेलं होतं मला मटा मानांकन सुद्धा मिळालेलं आहे. तरीही जेव्हा माझ्या विवाह संस्था संकल्पना आणि संक्रमण या पुस्तकासोबत कवितांचं पुस्तकसुद्धा मी काढावं असा प्रस्ताव जेव्हा समोर आला तेव्हा मला माझ्या कविता 3 भागामध्ये
निवडाव्या असं मला वाटलं, ज्याबद्दल मी बोललेली सुद्धा आहे. आणि ह्या कविता निवडताना त्यातल्या बहुतांश कविता ह्या मुक्तछंदात असल्यामुळे मला सगळ्याच कविता मुक्तछंदामध्ये लिहिलेल्या आपण ह्या पुस्तकासाठी निवडाव्या असं मला वाटलं. शिवाय मुक्तछंदाला सुद्धा छंद असतो या मताची मी आहे. माझ्या या कवितांना सुद्धा जरी मुक्तछंदात असल्या तरीसुद्धा एक लय आहे, त्याला त्या गद्यात्मक नाही आणि म्हणूनच त्या अनावश्यकपणे लांबलेल्या सुद्धा नाहीत, त्या कुठेही आपला तोल ढळू देत नाहीत. म्हणूनच ह्या कविता वाचताना वाचकांचा रसभंग होणार नाही याची काळजी मी घेतलेली आहे. आणि मला वाटतं वाचकांनाही या मुक्तछंदातल्या कवितांचा रसास्वाद अगदी घेता येईल याची मला खात्री आहे. मकरंद सर, तुम्ही अतिशय मोजक्या शब्दात तुमची जी भूमिका आहे ती कविता संग्रहात मांडलेली आहे. त्याचप्रमाणे प्राध्यापक डहाके यांनी देखील याला सविस्तर प्रस्तावना लिहिलेली आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? प्रास्ताविकानुसार कवितांमध्ये भवताल किंवा समकाल नाही, पण मला वाटतं हे अर्धसत्य आहे. खरोखरच मला सर्वकालीन सत्याचा शोध घ्यायचा आहे. परंतु मला एक मांडणं इथं आवडेल की जगणं हे एकाच वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवरती, व्यवहारावरती, आंतरविरोधासह आणि व्यामिश्रतांसह सुरूच असतं. एक मनुष्य जर एका खोलीमध्ये नितांत एकटा बसलेला असेल तरी सुद्धा तो तिथे एकटा नाही. म्हणजे बघा, तो खरं जे आहे, तो स्वतःला जे आहे असं समजतो, इतर त्याला जे काही समजतं, आणि या सगळ्यांमध्ये जर स्प्लिट पर्सोना असतील तर जो एक प्रकारचा केओस निर्माण होईल. यानुसार त्या ठिकाणी बहुसंख्यांची गर्दी आहे. हे सर्व बहुसंख्या एकाच वेळेला वेगवेगळ्या प्रतलांवरती असतील तरी सुद्धा ते एकमेकांच्या समकालीनच आहेत. म्हणून माझ्या कवितेतून उभा राहणारा कल्पलोक, आपण असं म्हणू की तो मेटाबायोलॉजिकल किंवा मेटाकेमिकल स्वरूपाचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मूलभूत अस्तित्वाबद्दलचे प्रश्न निर्माण केलेले आहेत. त्यात आपण जर लिटरेचरची जनरे किंवा साहित्य विधांचा विचार केला तर फेक मेमॉयर्स, निओनॉयर चरित्र, ज्यात जातकामधील पूर्वजन्मीच्या स्मृतींचे काही भग्नावशेष, संचित स्मृतींमधले काही प्रणयराज्ञांची तुकडे, कुठलंच प्रागैतिहासिक यातनेचं गर्भ, माणूसपणाच्या यातनेचं, लोकगीत, दंतकथांमधले प्रवास, पिळ पडलेला अवकाश आणि बहुपेडी काळाचं भान सुद्धा या कवितांमध्ये आहे. या अर्थाने हा कल्पलोक खरं तर समांतर विश्व आहे. मकरंद सर, तुमच्या ज्या कविता आहेत त्या काही सुगम आहेत, काही अनेक पदरी आहेत, काही समजायला खरंच खूप अवघड अशा देखील कविता आहेत. आणि त्यांची जी शब्दकळा आहे ती मात्र नक्कीच काहीतरी वेगळी आहे, हे लगेचच वाचताना याचा प्रत्यय येतो. त्याबद्दल? हो, हे खरं आहे की माझ्या काही कविता सुगम आहेत, काही कठीण परंतु सच्छिद्र आहेत, काही अर्धपारदर्शक तर काही कुलूपबद्ध आहेत. कधी कधी कविता गवसता गवसता मासोळीसारखी हातातून निष्ठून जाते. मला कल्पना आहे काही वेळा आशयाची एकात्मता न आढळता विखंडित अनुभवही पदरी येत असते. पण याचं कारण म्हणजे ही कविता प्रवाही आणि प्रमाथी म्हणजे मंथन करणारी आहे. एका निश्चित निर्णायक पद्धतीची किंवा विशिष्ट भाषिक संरचनेशी किंवा एखाद्या वाक्प्रचाराशी ती बांधलेली. तिच्यात अनेकानेक शैली येऊन जातात. एकाच संग्रहामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साहित्य विधाही आढळतात. ही कविता पक्ष धरता नाकारते, मूल्य मांडत नाही, तर मूल्यभावाबद्दलचा विमर्श करते. तिचा स्वतःचा एक काही वैचारिक साचाही नाही. बहुध्रुवीय मायावी सत्यास नोंदताना ती एखाद्या जिप्सी सारखी वाटते. या संग्रहातील कविता या खरं म्हणजे समीकरणांसारख्या आहे.
समीकरण म्हणजे काय, तर प्रतीकांच्या साह्यानं केलेलं गणितीय कथन. ह्या कविता त्याच समीकरणांप्रमाणे मग एकरेषीय, असामायिक, कधी असंमित, कधी परवलयी, अतिवलयी, लंब, वृत्ताकार. काहींमधलं कथ्य अतिशय साधं आणि स्पष्ट आहे, काहींमध्ये ते अतिशय एकजन्सी आहे, तर काहींमध्ये ते अवखळ मनोगतिकीय असल्यामुळं गुंता वाढतं. काहींमधली संदर्भ श्रीमंती, अनंत पदे, व्हेरिएबल्स व अतर्क्यता, अपूर्णता, परामितीयता ही भिंतीसारखी तिच्या आकलनामध्ये आडवी येते. पण वाचकाला कवितेचं प्रयोजन, उपयोजन आणि संयोजन याचा जर अभ्यास असेल, त्याचा जरा व्यासंग असेल, तर त्याला त्यातली गुप्त कळ सुद्धा ओळखू येईल. हे मान्य करतो मी की यातल्या काही कविता कोड्यासारख्या आहेत, कारण त्या कवीने संज्ञा प्रवाहातले शंख शिंपले उचलून बाहेर काढले त्या प्रकारच्या आहेत. अनुराधाताई, तुमच्या ज्या कविता आहेत किंवा ह्या कविता संग्रहातल्या त्या ज्या कविता आहेत, तर त्यामध्ये स्त्री जाणीवांचे हुंकार तर आहेतच, पण त्याचबरोबर पुरुषांच्या नजरेतूनही काही कविता लिहिलेल्या आहेत, त्यांच्या मनातूनही काही कविता आलेल्या आहेत, जे मला ह्या कविता संग्रहाचं खरंच विशेष वाटतं. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. खरं आहे, माझ्या काही कविता पुरुषांच्या मुखातून आलेल्या आहेत, म्हणजे त्यांचा नायक हा पुरुष आहे. पण मला असं वाटतं कवितेमध्ये विषय महत्त्वाचा असतो, नायक किंवा नायिका हेही दुय्यम असतात. आपण पाहतो की कितीतरी पुरुष कवींनी स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून अनेक कविता लिहिलेल्या आहेत. इथे मला असं वाटलं की ही कविता पुरुषाच्या मुखातून जरी आलेली असली तरी ती स्त्रीशी संबंधित आहे. त्याला स्त्रीविषयी वाटणाऱ्या त्या भावना आहेत, त्याला स्वतःविषयी वाटणाऱ्या त्या भावना आहेत, आणि म्हणूनच त्या कविता तशा उमटलेल्या आहेत. बहुतांश वेळा त्याच्या भावना ह्या त्याची खंत किंवा स्त्रीला न्याय न देता आलेली त्याची खंत, परंतु एक पुरुषी अहंकार त्याला अडवतो आहे, असं त्या कवितामध्ये उद्भूत झालेलं आहे. आणि मला असं वाटतं ती तशी कवितेची गरज होती, म्हणून त्या तशा उमटलेल्या आहेत. कवितेचा विषय असो, कवितेची शैली असो, रूपबंधाची निवड असो, किंवा एकूणच मकरंद सर तुमच्या कवितांचं जे एक पाकशास्त्र आहे ते काहीसं वेगळं आहे हे नक्कीच जाणवतं. आणि वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाप या कवितांमध्ये जाणवतो. म्हणजे फक्त आपल्या देशातल्याच नाही तर इतर अनेक देशातल्या, जगभरातल्या सगळ्या संस्कृती या वेगवेगळ्या कवितांमध्ये दिसतात. तर हे कसं काय साधलं? मी मान्य करतो, या कवितेचं एकंदर जे पाकशास्त्र आहे ते वेगळं आहे. ही कविता खरं तर सुगम वर्गीकरण कुठलंही विषयवस्तू या साधारणपणे निवडल्या मापदंड आणि मर्यादित सौंदर्य ओलांडून पुढे जाते. आपण मराठी वाचकांनी अतिवास्तविकतेबद्दल, संज्ञा प्रवाहाबद्दल, जादुई यथार्थ, मॅजिक रिअलिझम, नंतर डाडाइझम, क्युबिझम या ज्या चळवळी आहेत, फ्रेंच सिम्बॉलिझम आहे वगैरेबद्दल आपण थोडंफार जाणून आहोत. परंतु बिझारो फिक्शन, न्यू वियर्ड म्हणजे नवविक्षिप्तता, स्लिपस्ट्रीम या साहित्य प्रवाहांबद्दल आपण फारसं जाणून नाही आहोत. आपलं भारतीय साहित्य याच्याबद्दल अपरिचित आहे. माझ्या कवितांमध्ये या सगळ्यांमधलं प्रतिमाविश्व क्रमशः येऊन गेले. जसं या कवितांमध्ये वस्तुनिष्ठेला नको तिथं नेमकं बारीक चिमटा काढलेला आढळतो. जी पारंपरिक वितकं आहे त्यांचं प्रत्यारोपण किंवा डिस्टॉर्शन आढळून येतं. परंपरेचाही अपभ्रंश दिसतो. मला असं वाटतं की आताचा जो काळ आहे हा तंत्रज्ञानाच्या वेगामुळे आणि परिवर्तनांच्या वादळामध्ये सापडलेला आहे. याच्यामध्ये खासगीकरण होणाऱ्या काळ आणि अवकाश व्यवस्था आहे. अवांछित जैवरासायनिक शस्त्रक्रिया किंवा आर्थिक व राजकीय अपघातानंतरचे, शीतयुद्धानंतरचे, नवयुद्धानंतरचे जे परिणाम आहेत, बदलून गेलेलं
आपलं समग्र आकलन आहे, जीवन पद्धती आहे, ड्रग कल्चर आणि कृत्रिम मनोवैज्ञानिकी आहे, जे अधोविश्व आणि बाजारातल्या शक्तींसमोर हातबल झालेलं सर्वसामान्याचं जीवन आहे, कुठल्याही संवेदनांना जे ओरखडे पडतात ते आहे, हे मांडायचं असेल तर तुम्हाला नव्या स्वरूपाची कविता स्वीकारली पाहिजे. मला वाटतं माझ्या कवितेमध्ये हे काही प्रमाणामध्ये आढळून येईल. स्वयंभू या मकरंद भारंबे लिखित कविता संग्रहातील काही ओळी इथे जरूर वाचून दाखवायला आवडतील. समर्थन ही एक कविता आहे आणि मकरंदजी म्हणतायत, देवमाशाच्या कवटीतलं तेल वापरावं नाजूक घड्याळाच्या भागाचं वंगण म्हणून. देवमाशाच्या कवटीतलं तेल वापरावं नाजूक घड्याळाच्या भागाचं वंगण म्हणून. तसं वापरतेस तू. मी बेंबीच्या देठापासून मारलेल्या आरोळीच्या उपधातूंमधील शुद्ध शांतता, कोऱ्या जागा, स्निग्ध नात्यातील व निघू शकतील तेवढे श्लेष, शैलीबद्ध समर्थनासाठी स्वार्थाच्या. खरं तर अतिशय कमी शब्दामध्ये खूप मोठा आशय सांगणाऱ्या अशा अनेक कविता या कविता संग्रहामध्ये आहेत. या कविता संग्रहावर वाचक म्हणून आज आपल्याकडे आलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर जी.भाऊ शामराव मोरे. हे हिंदी विभाग प्रमुख आहेत, के.जे. सोमय्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर इथं, तसंच हिंदी संशोधन केंद्र पुणे विद्यापीठ यांचे समन्वयक देखील आहेत. ऐकूया स्वयंभू या कविता संग्रहाबद्दल. कवी मकरंद देवराम भारंबे यांचा स्वयंभू नामक तब्बल 109 कवितांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनामार्फत नुकताच प्रकाशित झाला आहे. हा एक अभिनव असा काव्यग्रंथ असल्याचं मला जाणवलं. कवी भारंबे हे आपले स्वतःचे एक वेगळे असे कल्पनाविश्व असलेले कवी आहेत. त्यांचे हे कल्पनाविश्व समजून घेण्याआधी त्यांच्या चाहूल, सुगी, जन्म, भेट, गारवा, आठवण, दुर्दांत, प्रकृती, नायगारा, मोनालिसा, दंतकथा किंवा छिन्न विछिन्न रात्रींच्या काठावर अशा अनेक आगळ्या वेगळ्या शीर्षकांच्या या कविता वाचकाचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. त्यांचे हे कल्पनाविश्व काहीसे गूढ गहन जरूर आहे, परंतु ते काव्यरसिकाला आपल्याकडे आकर्षित केल्या वाचून राहत नाही. याचं पहिलं कारण आहे या कवीची शब्दकळा किंवा त्याचे शिल्पसामर्थ्य. मित्रांनो, या कवीचे शिल्पसामर्थ्य मला प्रचंड असे वाटते. त्यामुळे त्या कवितेमध्ये भावनेपेक्षा शिल्पाला काहीसे अधिक महत्त्व देणारा हा कवी भासतो. त्यामुळे कधीकधी काव्यपंक्तींचा अर्थ समजून घेताना काठिण्य देखील वाटायला लागते. परंतु हे काठिण्य किंवा दुर्बोधता ही कवितेच्या वाचकाला आकर्षित किंवा अंतर्मुख करायला लावणारी आहे. त्याचं कारण मला वाटतं या ठिकाणी ज्यांनी पाश्चिमात्य चित्रकार साल्व्यादोर दाली किंवा पिकासो यांची चित्र किंवा यांच्या लौकिकाबद्दल ऐकले असेल की साल्व्यादोर दाली यांच्या चित्रांबद्दल सुरुवातीला अशाच प्रतिक्रिया होत्या. त्यांच्या चित्रांना विचित्र, विक्षिप्त अशा प्रकारे सुरुवातीला नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या गेल्या. परंतु त्यांची जगप्रसिद्ध चित्रे जी नंतर रसिकांच्या समोर आलीत, ती चित्रे पाहिल्यानंतर जवळपास युरोपातील खूप मोठा रसिक वर्ग त्यांच्या चित्रांच्या मोहात पडला. साल्व्यादोर दाली किंवा पिकासोने जर कविता लिहिली असती तर ती कदाचित भारंबेंच्या कवितेसारखी असती, असे मला इथे मुद्दाम सांगावेसे वाटते. कारण कवी भारंबेंच्या कवितांमधलं शब्द सामर्थ्य खरोखर प्रचंड आहे. ते
काही वाचकांना अनाकलनीय जरी वाटत असलं तरी देखील त्याच्यामध्ये अंतर्मुख करून ठेवण्याची प्रचंड अशी ताकद आहे. या कवीला जसे निसर्गाचे आकर्षण आहे, त्याचप्रकारे या कवीला स्वप्नाचे आकर्षण आहे, स्वप्नातील प्रतिकात्मकतेचे आकर्षण आहे. या कवितांमध्ये आधुनिक भावबोध किंवा बौद्धिकता किंवा अहम ह्या आधुनिक कवितेच्या काही विशेषता जरी दिसत असल्या तरी देखील या कविता वाचताना मराठीतील बासी मर्ढेकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे किंवा ग्रेस किंवा हिंदीतील प्रसिद्ध असे प्रयोगवादी कवी सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन यांच्या कवितांची आठवण झाल्या वाचून राहत नाही. उद्याचे ते यशस्वी कवी आहेतच, परंतु त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला जे वाचायला मिळते, त्यांच्या कवितांमधून ज्या भावभावना किंवा जे प्रतीकं, जे आधुनिक किंवा पौराणिक प्रतीकं आपल्यासमोर येतात, ते नक्कीच वाचकाला अंतर्मुख करतात आणि त्याच्या बौद्धिकतेला सलाम करतात. धन्यवाद. हुंकारनाद, कवयित्री अनुराधा नेरुरकर यांचा कविता संग्रह. अंकुर नावाची कविता आहे. अनुराधाताई म्हणतात, खूप मोकळी असते मी दुःखाने पाठ फिरवल्यापासून, आकाश निरभ्र असतं तरीही मी शोधू लागते काळे ढग. तरीही मी शोधू लागते काळे ढग. काळजातील ठुसठुस कमी झालीये, डोळेही कोरडे असतात. उत्सवाचं वातावरण असतं सभोवती, मी मात्र हुंदक्यांच्या शोधात. व्यवहाराचे रतीब स्वस्थ बसू देत नाहीत मला. मी चढवतच राहते मुखवट्यांवर मुखवटे, तरीही त्या मुलाम्यांच्या थरांतून निसटून जातातच उदासीची काही पाखरं माझ्याच नकळत. कुठेतरी कळी उमलू पाहत असते, आतल्या आत ती असते समाधीच्या शोधात. सुखाच्या सुगीत शोधत असते मी दुःखाची बियाणं. सुखाच्या सुगीत शोधत असते मी दुःखाची बियाणं. शब्दांच्या मातीत रुजवण्यासाठी मनात जिरवलेले कडच. शब्दांच्या मातीत रुजवण्यासाठी मनात जिरवलेले कडच ओलावा देणार असतात आणि फुटणार असतात त्यांना कवितेचे अंकुर. आणि फुटणार असतात त्यांना कवितेचे अंकुर. ह्या कविता संग्रहावर आज वाचक म्हणून आपली प्रतिक्रिया देणार आहेत कवी सतीश सोळांकुरकर. कवी सतीश सोळांकुरकर हे नाव आपल्या सगळ्यांना परिचित आहेच. त्यांच्या दीर्घ कविता ह्या प्रसिद्ध आहेत, अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि आज ते हुंकारनादविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत. ऐकूया. नमस्कार. ज्येष्ठ कवयित्री अनुराधा नेरुरकर यांच्या हुंकारनाद या नव्या कविता संग्रहाबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. अनुराधा नेरुरकर आणि माझा परिचय होण्याच्या खूप आधीपासूनच मी त्यांची कविता वाचत आलेलो आहे. पुढे काही कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्याशी संपर्क झाला, परिचय झाला आणि मग त्यांचे कविता संग्रह, त्यांचं ललित लेखन मी निगुतीने पुढे वाचत गेलो आणि त्यानंतर त्यांच्या लेखनाचे अनेक पैलू माझ्यासमोर येत गेले. मुख्य म्हणजे त्यांची कविता ही स्त्री जाणीवांची कविता आहे. आजकाल जसे म्हटले जाते तशी ती स्त्रीवादी कविता नाही. पुरुषप्रधान समाजाने समस्त स्त्रीवर्गावर आजतागायत कसा अन्याय केला आहे आणि समस्त स्त्रीवर्गाने तो कसा निमूट सहन केला आहे, अशा विषयावरच्या आदळापट आणि त्रागा करून लिहिल्या जाणाऱ्या स्त्रीवादी कवितांच्या गदारोळामध्ये अनुराधा नेरुरकर यांची कविता सर्वार्थाने एक वेगळेपण जपत जाते आणि ती स्वतःतल्या उत्कटतेसह खऱ्या काव्यरसिकाला आपलंसं करत जाते असं मला वाटत आलेलं आहे. स्त्रीच्या आत एक वेदनेचा खोल डोह डुचमळत असतो. त्यातला सल भोगत असताना तिचे दुखरेपण ती कधीही वर दाखवत नाही. पण कधीतरी मनाच्या एकांत भाव अवस्थेमध्ये त्यातले हुंकार तिला बेचैन करत राहतात
आणि त्यांचा नाद कवितेच्या रूपाने उमटत जातो. हुंकारनाद या त्यांच्या नव्या कविता संग्रहामध्ये हा नाद आपल्याला जाणवत राहतो, त्याची लय जाणवत राहते आणि त्या नादाच्या हिंदोळ्यावर आपण हिंदोळत राहतो. अंतर, अंतरांतर आणि देशांतर 3 भाग आहेत या कविता संग्रहामध्ये त्यांनी केलेले. अंतर, अंतरांतर आणि देशांतर अशा या 3 विभागात विभागलेल्या या कविता आपल्याला वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळा अनुभव देत जातात. प्रत्येकाने जाणीवपूर्वक आस्वादावा असा एक उत्तम कविता संग्रह खूप दिवसांनी वाचायला मिळाला. उत्तम निर्मिती मूल्य असलेला हा संग्रह आवर्जून वाचण्यासारखा आहे. अनुराधा नेरुरकर यांचे परत एकदा मनपूर्वक अभिनंदन. आणि एका सहज, सोप्या आणि नितांत सुंदर संग्रहाबद्दल ग्रंथालयाचे विश्वस्त श्री सुदेश हिंगलाजपूरकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचेही मनापासून अभिनंदन. कवयित्री अनुराधा नेरुरकर आणि कवी मकरंद भारंबे ह्या दोघांबद्दलही बोलायचं झालं, त्यांच्या कविता संग्रहांबद्दल बोलायचं झालं तर दोघांचेही हे जे कविता संग्रह आहेत हे बऱ्याच वर्षानंतर आलेले आहेत. तर मला दोघांनाही हाच प्रश्न विचारायचा आहे की मध्ये एवढा मोठा कालावधी गेलेला आहे, अनेक वर्ष गेलेली आहेत. तर अनुराधाताई, तुम्ही काय सांगाल की ह्या एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला मध्ये काही कविता लिहाव्याशा वाटल्या नाहीत का, किंवा नक्की काय झालं? आणि भारंबे सर, तुम्हालाही मला विचारायचं आहे की 30 वर्षानंतर तुमचा दुसरा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. तर ही जी मधली वर्ष होती तर ती वर्ष नक्की काय होती तुमच्यासाठी? अनुराधाताई, तुम्ही काय सांगाल? आणि त्यानंतर भारंबे सर आपल्याशी संवाद साधतील. खरं आहे की माझ्या आनंद निधान या कविता संग्रहानंतर बऱ्याच कालावधीनंतर हुंकारनाद हा कविता संग्रह आला आहे. त्यासाठी विशेष असं काही कारण नाही, परंतु मधल्या काळामध्ये माझ्या वैयक्तिक कारणामुळे माझं सारखं परदेशी जाणं होत होतं आणि त्यामुळे मला संग्रह काढण्यासाठी जी स्वस्थता लावायला हवी ती लाभत नव्हती. शिवाय ह्या काळामध्ये बरीच स्थित्यंतरं झाली, सोशल मीडियाचं आगमन झालं आणि सगळंच बदलून गेलं. सगळ्यांना मुक्त व्यासपीठ मिळायला लागलं आणि ह्या सगळ्या कारणामुळे कवितेचंच नव्हे तर एकंदरीत साहित्याचं मूल्यमापन करण्याचे निकषसुद्धा बदलत गेले. आणि इथे ह्या वातावरणामध्ये जर आपल्याला या प्रवाहासोबत जायचं तर आपल्याला तंत्रज्ञानाचं ज्ञान आवश्यक आहे हे मला पटायला लागलं. सुरुवातीला माझं मन हे शिकण्यासाठी सुद्धा धजत नव्हतं, तर परंतु जर आपल्याला इथे राहायचं असेल किंवा आपलं स्थान आपल्याला टिकवायचं असेल तर मला वाटतं त्या तंत्रज्ञानाची आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक आहे हे मला कळायला लागलं. आणि तरीही माझ्या मनात पुस्तक प्रकाशित करावं असं येत नव्हतं. मधल्या काळात काही प्रकाशकांनी विचारणासुद्धा केली, परंतु मी काही मनावर घेत नव्हते. पण आता माझे विवाह संस्था संकल्पना आणि संक्रमण ह्या पुस्तकासोबतच हुंकारनादचं प्रकाशनसुद्धा आपण करतो आहोत असं जेव्हा ग्रंथालयाने मला सांगितलं तेव्हा मला खरोखरच खूप आनंद झाला. आणि आता हा संग्रह आपल्याला काढायलाच हवा हे मला पटायला लागलं. मला वाटतं हा संग्रह ग्रंथालयाकडून प्रकाशित व्हावा असं बहुतेक विधिलिखित असावं आणि त्याचा मला आनंदसुद्धा आहे. आणि मला असं वाटतं की यामुळे जे होतं ते चांगल्यासाठी अशा ह्या उक्तीवर माझा विश्वास मात्र दृढ झालेला आहे. ग्रंथालयाने मला या साहित्याच्या पारावर या इथे बोलण्यासाठी मला निमंत्रित केलं, यासाठी मी ग्रंथालयाची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. पुढ्या 30 वर्षानंतर म्हणजे मोनालिसा या संग्रहानंतर पुन्हा लोकांसमोर येताना मला हे जरूर नोंदवायचं आहे की मधला काळ हा माझ्या कवितेसाठी प्रतिभेसाठी कोरडवाहू नव्हता. नवी बाणं, नवे कल्पना संकर, विश्ववाङ्मयाचं वाचन, चिंतन, काही कवितांचं अधिक टोकदार बनण्यासाठी पुनर्लेखन असं सुरूच होतं.
अजून 12 पुस्तकं प्रकाशित होऊ शकतील एवढा मजकूर मधल्या काळामध्ये मी लिहिला. परंतु एवढा दीर्घकाळ अप्रकाशित राहण्यात कवीचं हित नसलं तरी कवितेचं जरूर हित होतं असं मला वाटतं. कारण मला लिहिलेलं तपासता जे नेमकं मला म्हणायचं होतं ते जर तसं आलं नसेल तर त्याच्यासाठी मला वेळ मिळाला ते पुन्हा संपादित कर. आता मराठी वाचकांना पुस्तक सोपवल्यानंतर मला सांगायला आवडेल की यातल्या कविता थोड्याशा जटिल आधुनिक बोधाशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये परंपरेचंही भान आहे, आपली भारतीय मूल्यभावना सुद्धा आहे. परंतु त्याच वेळेला प्रचंड वेगाने विस्तारत जाणारं जे विश्वाचं भान आहे तेही त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ही कविता एका परिष्कृत अभिरुचीची, एका व्यासंगाची, एका स्तरीयतेची आणि आपण नवीन वाङ्मय पुस्तकं वाचली किंवा त्रासदायक अभिजात आपण वाचताना जी चिकाटी दाखवतो त्या चिकाटीची ही कविता मागणी करते असं मला मराठी वाचकाला सांगायचं. लेखक किंवा कवी जरी लिहित नसले तरी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ती जी प्रक्रिया आहे लेखनाची ती सुरूच असते आणि मनामधलं जे लेखन आहे ते देखील सुरूच असतं. कसा वाटला आजचा आमचा एपिसोड आम्हाला जरूर कळवा आणि समाज माध्यमांमधून त्याचप्रमाणे यूट्यूबची जी लिंक आहे त्याच्याखाली तुम्ही नक्कीच आपला जो अभिप्राय आहे तो नोंदवू शकता. हुंकारनाद आणि स्वयंभू ही दोन्ही पुस्तकं सवलतीच्या दरात घरपोच मिळवण्यासाठी आपण खालील नंबरवर जरूर संपर्क साधा. ही दोन्ही पुस्तकं जरूर वाचा आणि पुस्तकांबद्दलचे अभिप्रायही जाणून घ्यायला आम्हाला आणि कवींना देखील नक्कीच आवडेल. आजच्या पारावरच्या भागामध्ये सहभागी कवी आणि वाचक ह्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि खरोखरच वेगळ्या कविता, वेगळ्या आशयाच्या, वेगळ्या विषयाच्या कविता आपल्याला ह्या दोन्ही पुस्तकांमधून वाचायला मिळालेल्या आहेत आणि नक्कीच जेव्हा आपण अशी वेगळी पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्या जाणीवा समृद्ध होतात, जाणीवा विस्तारतात आणि असंच आपण सगळेजण वाचत राहू, भेटत राहू. नमस्कार.